नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी साम टीव्हीनं ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत राकेश पाटील. राकेश पाटील सर हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. तसंच फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी, ज्याला आपण लंग कॅन्सर म्हणतो, अशा फुफ्फुसांच्या कर्करोगाविषयी आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर राकेश यांची मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर राकेश पाटील यांनी परळच्या KEM हॉस्पिटलमधून MBBSचं शिक्षण घेतलेलं आहे. तसंच नायर हॉस्पिटल मुंबई इथून त्यांनी MD मेडिसिनची पदवी देखील घेतलेली आहे. तसंच गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमधून DM मेडिकल ऑन्कोलॉजीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. तसंच मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ते गेली 8 वर्ष ठाणे आणि डोंबिवली या भागात काम करतात. सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट म्हणून ते काम करतात. तसंच त्यांनी सर्व प्रकारच्या कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट देखील केलेली आहे. केमोथेरपी म्हणू नका किंवा टार्गेटेड थेरपी म्हणू नका, इम्युनोथेरपी म्हणू नका, या कॅन्सरशी संबंधित या सगळ्या थेरपीज आहेत, या सगळ्या उपचार पद्धती आहेत, यात ते तज्ज्ञ मानले जातात. तसंच त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी, ज्याला आपण लंग कॅन्सर म्हणतो, या लंग कॅन्सरविषयी जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच उद्देशाने ते वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते सुद्धा राबवत असतात. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर राकेश, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, फुफ्फुसाचा कर्करोग किंवा लंग कॅन्सर आपण त्याला म्हणतो, याचा विचार केला गेला तर जागतिक पातळीवर याची व्याप्ती किती आहे, याची तीव्रता किती आहे आणि भारताचा विचार केला गेला तर भारतात याचे किती रुग्ण आहेत, भारतात लंग कॅन्सरचं प्रमाण किती आहे? जसं तुम्ही म्हणालात की फुफ्फुसाचा कर्करोग, ज्याला आपण लंग कॅन्सर म्हणतो, हा एक इम्पॉर्टंट कॅन्सरपैकी एक मानला जातो. WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना याच्यानुसार दरवर्षी लंग कॅन्सरचे किमान 22 लाख पेशंट आपल्याला जगामध्ये आढळून येतात आणि जर मृत्यूची संख्या आपण बघितली तर कमीत कमी 18 लाख लोक दरवर्षी लंग कॅन्सरने मृत्युमुखी पडतात. इंडियामध्येही लंग कॅन्सर हा 4थ्या नंबरचा कॅन्सर मानला जातो आणि जर पुरुषांमध्ये बघाल तर तो नंबर 2चा कॅन्सर मानला जातो. तर ओव्हरऑल रुग्णांची संख्या आणि त्यांची मृत्यूची संख्या बघितली तर लंग कॅन्सर हा एक महत्त्वाचा कॅन्सरपैकी एक कॅन्सर मानला जातो. नक्की यातले रिस्क फॅक्टर ज्याला म्हणतो ते काय आहेत किंवा जोखीम घटक कोणते आहेत आणि कारणं मुळात काय आहेत फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची? सगळ्यात महत्त्वाचं कारण जे तुम्ही सांगितलं की टोबॅको स्मोकिंग, ज्याला आपण सिगरेट स्मोकिंग म्हणतो, हे एक धूम्रपान हे एक महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. संशोधन केल्यानंतर असं आढळून आलं आहे की 85 to 90% जे कॅन्सर असतात हे त्यांच्याशी स्मोकिंग हे निगडीत असतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना ही सांगू इच्छितो की जेवढं तुमचं स्मोकिंग जास्त असेल, जेवढा स्मोकिंगचा कालावधी जास्त असेल, तसं लंग कॅन्सर होण्याची शक्यतासुद्धा तुमची वाढते. त्याला आपण पॅक इयर्स म्हणतो. समजा एखादी व्यक्ती दररोज 1 पॅक सिगरेट ओढत असेल आणि असं त्यांनी जर 20 इयर्स केलं, 20 वर्ष केलं, तर त्याला आपण 20 पॅक इयर्स असं म्हणतो. तर एखाद्या व्यक्तीचा जर पॅक इयर्स हे 20 पॅक इयर्सचा जर त्याचा एक्सपोजर असेल तर त्याच्या लंग कॅन्सर होण्याची शक्यता ही 10 ते 20 पटीने जास्त होते. तसंच जर एखाद्या व्यक्तीची 30 पॅक इयर्सची जर स्मोकिंगचा एक्सपोजर असेल तर त्याला लंग कॅन्सर होण्याची शक्यता ही 30 पटीने वाढते. तर जसजसं तुमचं स्मोकिंगचा कालावधी, धूम्रपानचा कालावधी वाढतो तसतसं तुम्हाला लंग कॅन्सर होण्याची शक्यतासुद्धा वाढते. तिसरी गोष्ट मी प्रेक्षकांना ही सांगू इच्छितो की असं नाही आहे की स्मोकिंगमुळे फक्त फुफ्फुसांचा लंग कॅन्सर होतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तोंडाचे, तुम्हाला जिभेचे, जठराचे, आतड्याचे, अन्ननलिकेचे, त्याशिवाय स्वादुपिंडाचे आणि रक्ताचे, त्याला आपण ल्युकेमिया असं म्हणतो, या कॅन्सरची सुद्धा तीव्रता स्मोकिंगमुळे वाढते. तर पूर्ण बॉडीवर, पूर्ण सिस्टीम्सवर या स्मोकिंगचा दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे डॉक्टर धोकाच धोका. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक असं की आता तुम्ही म्हणालात की धूम्रपान किंवा स्मोकिंग हे याचं मुख्य कारण आहे फुफ्फुसांच्या कर्करोगाचं. तर या सगळ्याचा विचार करता एखादी व्यक्ती जी बऱ्याच काळापासून, आता तुम्ही म्हणाला जसं की पॅक इयर्स हे मॅटर करता यात, तर या सगळ्यामध्ये एखादी व्यक्ती जर दीर्घकालीन धूम्रपान करत असेल, काळापासून त्याला स्मोकिंगची आणि सिगारेट पिण्याची सवय असेल,
आणि मध्येच त्याने समजा त्याला कल यातला धोका लक्षात आला आणि सुदैवाने त्याने सोडलं, तर त्याला हा संसर्ग होण्याची किती शक्यता असते? खूप छान प्रश्न विचारलात. नक्की जर एखादा व्यक्ती 5 वर्षापासून 10 वर्षापासून किंवा 20 वर्षापासून जर तो स्मोकिंग करत असेल तर त्याची रिस्क वाढते. पण जेव्हा तो स्मोकिंग सोडतो त्याच दिवसापासून त्याची जी शक्यता असते, जी प्रोबॅबिलिटी असते, ती हळूहळू कमी व्हायला लागते. जर एखाद्या व्यक्तीने जर 5 वर्षासाठी जर स्मोकिंग सोडलं तर लंग कॅन्सर होण्याची जी शक्यता वाढलेली असते ती 50% कमी होते. आणि तेच जर त्याने 15 वर्ष स्मोकिंग सोडली तर ती शक्यता आपली 80 to 90% कमी होतं. तर नक्की हा धोका जसं तुम्ही सोडलं केव्हाही सोडा तुम्ही, तर तो धोका टळतो आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप छान त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे डॉक्टर राकेश, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणूया आपण. म्हणजे जितकं लवकर तुम्ही कराल तितकं तुमच्यासाठी ते फायदेशीर आहे, तितकी रिस्क कमी आहे, धोका त्यातला कमी आहे. बरं, आणखी एक असं की आता काही कॅन्सरचे जे प्रकार आहेत ते अनुवांशिक सुद्धा असू शकतात, की तुमच्या आधीच्या पिढीत किंवा आधीच्या तुमच्या पालकांना, आधीच्या जनरेशनला, तुमच्या कुटुंबियांना जर त्याचं असेल, तुमच्या नातेवाईकांना कॅन्सर तो असेल तर पुढच्या पिढीत सुद्धा तो उतरला जातो. फुफ्फुसांच्या कर्करोगाविषयी असं याबद्दल असं काही सांगता येईल का, की समजा जर तुमच्या कुटुंबियांना असेल किंवा नातेवाईकांना असेल तर त्याच्या पुढच्या पिढीत सुद्धा हे उतरू शकतं का? छान प्रश्न आहे. जो फुफ्फुसाचा कर्करोग आहे, जो लंग कॅन्सर आहे, याची जी जेनेटिक प्रीडिस्पोजिशनची जी रिस्क आहे ती खूप कमी असते. तसा जास्त अनुवंशिक कॅन्सर नाही आहे. पण एक दुसरी गोष्ट मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जेव्हा एखादा मनुष्य धूम्रपान करतो तर त्याला कॅन्सर होण्याची रिस्क असते. त्याचबरोबर त्याचे जे घरातले दुसरी मंडळी असते, लहान मंडळी जी असते किंवा आजूबाजूला परिसरातले जे लोक असतात किंवा त्याच्या ऑफिसमध्ये जे काम करणारे लोक असतात त्यांनासुद्धा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्याला आपण म्हणतो सेकंड हँड स्मोक, की ज्याच्यामुळे तो जो स्मोक असतो परिसरामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये जो स्मोक असतो तो पॅसिव्हली त्यांच्या शरीरात जातो आणि त्यांनासुद्धा ती रिस्क वाढते. त्याच्यामुळे जर कोणी आजूबाजूला किंवा घरामध्ये स्मोक करत असेल ते नक्की टाळा. हे तुमच्याही आरोग्यासाठी लाभदायक असतं. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की धूम्रपान हे लंग कॅन्सरचं मुख्य कारण आहे, पण या व्यतिरिक्त आणखी काय कारणं असतात याची? धूम्रपान व्यतिरिक्त जसं तुम्ही म्हणाल की एअर पोल्युशन जे आहे, सध्याच्या काळाला एअर पोल्युशन खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळेही लंग कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. वेगवेगळे केमिकल्स आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये बघायला मिळतात. ॲस्बेस्टॉस असो, क्रोमियम असो, हे जे शरीरात जातात किंवा गॅसेस असतात, रेडिओन गॅसेस जसे असतात, हे शरीरात जातात तेव्हासुद्धा आपल्याला लंग कॅन्सर होण्याची शक्यता असतो. कधी काही लंग डिसिजेस असतात जे क्रोनिक वर्षांपासून म्हणजे 20 वर्षापासून 30 वर्षापासून आपल्या शरीरामध्ये असतात. ब्रॉन्कायटिस, COPD, याच्यामुळे सुद्धा आपल्याला लंग कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. आणि जसं मी म्हणाल आता सध्या जी सिडेंटरी लाईफस्टाईल आपल्याला आलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण बाहेरचं जंक फूड खातो, त्याच्यामुळे आणि ओबेसिटी या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा लंग कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. सर, हे कृपया एक्सप्लेन कराल का डॉक्टर, की तुम्ही आता म्हणालात की तुम्ही बाहेरचं जंक फूड खाता, तर हे कसं काय कारणीभूत, म्हणजे तुमचा विरुद्ध आहार किंवा अयोग्य आहार कसा काय कारणीभूत ठरू शकतो? नॉर्मली असं होतं की जसं तुमचं ओबेसिटी आणि या गोष्टी वाढतात त्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर शरीराची कमी होते आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी इनडायरेक्टली लंग कॅन्सरसाठी प्रयुक्त होते. असे रिसर्चमध्ये असं आढळले की जे पेशंट ओबेज असतात, ज्यांच्या जेवणामध्ये फळं नाहीत, ज्यांच्या जेवणामध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या नाहीत, अशा लोकांना, आणि जे फिट नाही आहेत, जे खूप जास्त ओबेज, मॉर्बिड ओबेज आहेत, अशा पेशंटमध्ये लंग कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आढळून आलेलं आहे. नक्की. सर, डॉक्टर राकेश पाटील यांच्याकडनं आपण या लंग कॅन्सरची किंवा फुफ्फुसांचा कर्करोग जो आहे त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यापासून जर आपल्याला बचाव करायचा असेल आपला, तर काय उपाययोजना करायला हव्यात, किंवा तुम्हाला जर समजा फुफ्फुसांचा कर्करोग झाला तर त्यासाठी आणखी उपचार पद्धती आधुनिक युगातल्या काय आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लंग कॅन्सरविषयी आपण चर्चा करतोय आणि त्यासाठीच आपला हा आजचा कार्यक्रम आहे. राकेश पाटील, डॉक्टर राकेश पाटील त्यासाठीच आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. राकेश सर, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, याची लक्षणं आपल्याला काय सांगता येतील लंग कॅन्सरची? लंग कॅन्सरची जी लक्षणं असतात, प्रामुख्याने जी लक्षणं असतात ही थोडी नॉन स्पेसिफिक आणि वेग असतात. जसं एखादा क्रोनिक स्मोकर पेशंट असतो त्याला मग हळूहळू खोकला निर्माण होतो, त्याला छातीत दुखायला लागतं, दम लागायला लागतो. ही नॉर्मली नॉन स्पेसिफिक आणि वेग अशा कंप्लेंट्स असतात. त्याच्यामुळे ह्या आपल्याला पटकन अशा लक्षात येत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही बघाल लंग कॅन्सर जे पेशंट असतात हे आपल्याला ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये म्हणजे 3rd स्टेज आणि 4th स्टेजमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. पण काही सिम्पटम्स असे असतात ज्याला आपण रेड फ्लॅग साईन असं म्हणतो,
की ज्याच्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येतं की हा पेशंटला काहीतरी सिरियस प्रॉब्लेम किंवा कॅन्सर असण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक महत्त्वाचं साईन असं असतं की अशा पेशंटचं वजन हे फटक्यात कमी होतं. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर एखादा पेशंट असेल की ज्यांचं 20 वर्ष 30 वर्ष स्मोकिंगची हिस्ट्री असेल आणि अचानक त्याचं 3 ते 6 महिन्यामध्ये 5 ते 6 किलो वजन जर त्याचं कमी झालं तर त्याला आपण एक रेड फ्लॅग साईन म्हणतो की जेणेकरून या पेशंटला सिरियसली बघणं गरजेचं आहे. तसंच दुसरं एक सिम्पटम असतं की अशा पेशंटला कधी कधी रक्ताची खोकल्यातनं रक्त पडायला लागतं आणि अशा सिम्पटम जर असेल तरी त्याला आपण एक रेड फ्लॅग सिम्पटम असं म्हणतो. किंवा त्याला गळ्यामध्ये वेगवेगळ्या गाठी निर्माण होतात किंवा छातीमध्ये वेगवेगळ्या गाठी निर्माण होतात किंवा महिना किंवा 2-2 महिना पेशंटचा खोकला जात नाही किंवा त्याला दम जास्त लागायला लागलेला आहे. हे असे हे रेड फ्लॅग साईन जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा त्यांनी जवळच्या लगेच डॉक्टरांना दाखवून जे त्याचे रिपोर्ट्स असतील ते रिपोर्ट्स फटक्यात करून घेतलेले खूप छान. हा संसर्ग होतो कॅन्सर फुफ्फुसांचा कर्करोगाची लक्षणं दिसायला सुरुवात होते जी तुम्ही आता सांगितली ते, तर त्यानंतर तपासण्या ज्या आहेत किंवा तपास याचा कशा प्रकारे केला जातो, कुठल्या चाचण्या किंवा टेस्ट केल्या जातात? खूप छान प्रश्न आहे. जेव्हा आमच्याकडे एखादा पेशंट येतो ज्याला क्रोनिक स्मोकिंगची हिस्ट्री आणि जसे मी तुम्हाला सगळे सिम्पटम्स सांगितले आणि असे सिम्पटम्स जर आपल्याला पेशंटने प्रेझेंट केले तर अशा पेशंटचा आपण शक्यतो सगळ्यात पहिले एक्सरे किंवा छातीचा CT स्कॅन करतो. तर CT स्कॅनमध्ये आपण बघतो की पेशंटला कुठे गाठ आहे, ती गाठ कुठल्या लोबमध्ये, उजव्या साईडला आहे, डावी साईडला आहे, ती गाठीचं कसं प्रमाण वाढलेलं आहे, आजूबाजूला जे मसल आहेत, बोन आहेत, तिथे ती गाठ गेलेली आहे की नाही. कधी कधी काही पेशंटमध्ये असं असतं की कॅन्सरची गाठ होत नाही तर फुफ्फुसांच्या बाजूला जे प्लुराचं आवरण असतं त्याच्यामध्ये ते पाणीच असतं, त्याला आपण प्लुरल इफ्युजन असं म्हणतो. तर काही काही पेशंटमध्ये ते प्लुरल इफ्युजन होतं तर त्याच्यावेळी आपल्याला तिथून त्या प्लुरल इफ्युजनमधनं पाणी काढून त्याचा आपल्याला तपासणीसाठी करायला लागतं. काय काय पेशंटमध्ये असंही आढळून आलेलं आहे की अशा पेशंटमध्ये आपल्याला कधीही गाठ किंवा पाणी सापडत नाही तर मग अशा पेशंटमध्ये आपण कधी कधी त्यांची दुर्बिणीनं तपास करतो. त्याला आपण ब्रॉन्कोस्कोपी असं म्हणतो. तर त्या ब्रॉन्कोस्कोपीने जेव्हा दुर्बिणीतनं आतमध्ये ते जातं तेव्हा ते ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्समध्ये ज्या छोट्या छोट्या गाठी असतात तिथून आपण त्यांची बायोप्सी करू शकतो. आता न्यू टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्यामध्ये पेट CT स्कॅन ही नवी टेक्नॉलॉजी आलेली, त्याच्यामध्ये होल बॉडीचा आपण पेट CT स्कॅन करू शकतो आणि फुफ्फुसामध्ये आणि अजून दुसऱ्या कुठल्या ऑर्गन्समध्ये जर कुठे कुठे गाठी असतील त्या गाठीही आपल्याला पेट CT स्कॅनवर एकदम चांगल्या प्रकारे कळू शकतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण इमेजिंग म्हणतो. तर जेव्हा पेशंट येतो पहिले आपण त्याचं CT स्कॅन किंवा पेट CT स्कॅन करून त्याची इमेजिंग करतो आणि एकदा आपल्याला ती गाठ दिसली की आपण नंतर त्या गाठीतनं सुई टाकून त्याचा तपास करतो. एक छोटा तुकडा आपण त्याला काढतो, त्याला आपण बायोप्सी असं म्हणतो आणि नंतर ही बायोप्सी आपण एका पॅथॉलॉजिस्टकडे पाठवतो आणि नंतर त्याची चाचणी करतो की या बायोप्सीमध्ये कॅन्सरच्या पेशी आहेत की नाही. कधी कधी जे पाणी झालेलं असतं ते पाणीसुद्धा आपण निडलने काढतो आणि ते आपण टेस्टिंगसाठी पाठवतो. त्याचेही आपण कॅन्सरचे जे पेशी आहेत ते त्याच्यामध्ये आहेत की नाही त्याचीही टेस्टिंग करतो. तर 2 महत्त्वाचे इन्व्हेस्टिगेशन असतात, एक तर इमेजिंग असते आणि दुसरी जसं मी म्हणालो बायोप्सी असते. तर बायोप्सीनंतर पेशंटचं निदान होतं की या पेशंटला 100% कॅन्सर आहे म्हणून. लंग कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का? खूपच छान प्रश्न आहे. जसं मी म्हटलं की सुरुवातीला आपण पेशंटची इमेजिंग करतो आणि त्याच्यानंतर पेशंटची बायोप्सी करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट असते पेशंटची स्टेजिंग की पेशंट नक्की कुठल्या स्टेजमध्ये. तसं पाहिलं तर कॅन्सरमध्ये किंवा लंग कॅन्सरमध्ये आपल्या 4 स्टेजेस असतात, एक फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज. तर मी तर सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जो फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेजचे लंग कॅन्सर असतात हे 100% बरे होणारे असतात. त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट करू शकतो. वेगवेगळ्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण सर्जरी करू शकतो, आपल्याकडे किमोथेरपी अवेलेबल असते ज्याच्याद्वारे आपण वेगवेगळी इंजेक्शन पेशंटला देऊ शकतो आणि आपल्याकडे रेडिएशन थेरपी म्हणजे ज्याला आपण सामान्य लँग्वेजमध्ये लाईट थेरपी म्हणतो त्याद्वारे आपण पेशंटची थेरपी करतो. अशा वेगवेगळ्या सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन अशा वेगवेगळ्या मोडॅलिटीने आपण फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेजचा कॅन्सर 100% बरा करू शकतो. वेगवेगळ्या इंटरनॅशनल गाईडलाईन्स असतात आणि प्रत्येक स्टेजची त्या गाईडलाईननुसार ही ट्रीटमेंट ही ठरलेली असते आणि त्यानुसार जर आपण ट्रीटमेंट केली तर आपले जे फर्स्ट 3 स्टेजेसचे जे कॅन्सर असतात ते 100% बरे होतात. आता राहिला प्रश्न असतो फोर्थ स्टेजचा कॅन्सर ज्याचा सगळ्यांना भीती वाटते. पण आता नव्या किमोथेरपीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आता फोर्थ स्टेजचा कॅन्सरसुद्धा जरी तो पूर्णपणे बरा झाला नाही तरी आपण त्याची वाढ ज्याला आपण ग्रोथ म्हणतो ती आपण थांबवू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त किमोथेरपी व्यतिरिक्त आता न्यू ड्रग्स मार्केटमध्ये आलेले आहेत. त्याला आम्ही TKI म्हणजे टायरोसिन कायनेज इन्हिबिटर्स
ज्या गोळ्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त इम्युनोथेरपी ही नवी इंजेक्शन्स मार्केटमध्ये आलेली आहे. इम्युनोथेरपी ही अशी इंजेक्शन आहेत जी पेशंटच्या शरीरामध्ये जाऊन पेशंटची जी इम्युनिटी पॉवर असते, रोगप्रतिकार शक्ती आपण ज्याला म्हणतो, की पेशंटची कॅन्सरशी लढण्याची जी इम्युनिटी पॉवर असते ती पॉवर या इंजेक्शन्सने वाढते. त्याच्यामुळे आता टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि पारंपरिक पद्धतीने चाललेली आलेली किमोथेरपी याच्यामुळेही स्टेज 4चा कॅन्सरला आपण बऱ्यापैकी आटोक्यात आणू शकतो. कर्करोगाविषयी बरेचसे मिथ्स अँड फॅक्ट्स आहेत आणि लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत, भीती आहे. तर ती काढण्याच्या दृष्टीने आणि हे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने प्रेक्षकांना काय सांगता येईल? तुम्ही एकदम छान आणि माझ्या मनातला प्रश्न विचारला. नक्की आपल्या समाजामध्ये बरेचसे गैरसमज, भीती, मिथ्स किंवा शंका पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना असतात आणि बरेचसे पेशंट आम्हाला आणि रिलेटिव्ह आम्हाला विचारतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची भीती जी आम्हाला आढळून आलेली आहे, जेव्हा नातेवाईक आम्हाला विचारतो की आमच्या घरामध्ये एक पेशंट आहे, त्याला कॅन्सरची लागण झालेली आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही एकत्र उठतो, आमचे कपडे एकत्र धुतले जातात, भांडी एकत्र धुतली जातात, आमच्या घरामध्ये लहान मंडळी असते, त्यांना ते स्पर्श करतात किंवा त्यांच्या संपर्कात ते येतात, तर आम्हाला आणि आमच्या लहान मंडळी जे घरामध्ये आहे त्यांना कर्करोगाची लागण होईल का? तर या सगळ्या तुमच्या प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो की लंग कॅन्सर किंवा कुठलाही कॅन्सर हा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे. याचा अर्थ तो एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटला तो संपर्काने किंवा स्पर्शाने पसरत नाही, संसर्गजन्य नाही आहे, संसर्गजन्य नाही आहे. त्याच्यामुळे नॉर्मली असं होतं की कधी कधी घरचे जे रिलेटिव्ह असतात किंवा आजूबाजूचे जे लोक असतात ते त्या पेशंटला आयसोलेट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे तो पेशंट डिप्रेशनमध्ये किंवा मानसिकरित्या तो खचतो. तर असं बिलकुल करू नका. कुठलाही कॅन्सर हा नॉन कम्युनिकेबल डिसीज असतो, तो संसर्गजन्य रोग नसतो. त्याच्यामुळे ती भीती जी आहे, ती अंधश्रद्धा ती आहे, ती मनातनं काढून टाका. दुसरी गोष्ट आम्हाला अशी बघायला मिळते की बरेचसे रिलेटिव्स आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की आमचा पेशंट सर्जरीला घाबरतो, आमचा पेशंट किमोथेरपीला घाबरतो, आमचा पेशंट रेडिओथेरपी, लाईट थेरपीला घाबरतो की त्याला ते करायचं नाही आहे, आम्ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट करू का, आम्ही आयुर्वेदाचार्याकडे जाऊ का किंवा कुठलं तावीज लावू का की जेणेकरून आमचा कॅन्सर बरा होईल. तर मी सगळ्यांना आणि या माध्यमाद्वारे सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की कुठल्याही होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा कुठलाही बावा याच्याने हा जो कॅन्सर, लंग कॅन्सर असतो तो ठीक होत नाही. त्यासाठी सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी यांच्या ज्या तिघांच्या ट्रीटमेंटने हा लंग कॅन्सर फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेजचा लंग कॅन्सर आपण पूर्णतः बरा करू शकतो. त्याच्यामुळे या दुसऱ्या थेरपीकडे वळू नका आणि एक सायंटिफिक ट्रीटमेंट त्याची घ्या, जेणेकरून तुमच्या परिवाराचं आणि तुमच्या सगळ्यांचं जे आयुष्य आहे, आरोग्य ते व्यवस्थित होईल. एक शंका अशी विचारली जाते की आमचा पेशंट आता 4th स्टेजला गेला, मग त्याला ट्रीटमेंट करायची काय गरज आहे, तो ऑलरेडी 4th स्टेजमध्ये आहे. तर जसं मी म्हटलं की जरी 4th स्टेजचा कॅन्सर असला तरी आपण 4th स्टेजच्या कॅन्सरला किमोथेरपी आपण देऊ शकतो की ज्याच्यामुळे जी कॅन्सरची शरीरामध्ये जी वाढ किंवा ग्रोथ होणार असते त्याला एक अटकाव त्याच्याने बसतो. त्याच्यामुळे जो खोकला होणारा असतो, जी पेन असते, जी वेदना असते की ज्याच्यामुळे पेशंटला रात्री झोप येत नाही, त्या वेदना त्याच्यामुळे कमी होतात किंवा जो दम पेशंटला कंटिन्युअसली लागत असतो तो दम कमी होतो. तो ओव्हरऑल किमोथेरपीमुळे त्याचं आयुष्यमान वाढतं आणि जेणेकरून त्याचं जे राहणीमान आहे, ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो, ते क्वालिटी ऑफ लाईफ त्याच्यामुळे वाढतं. तर हे वेगवेगळ्या शंका आहेत. एक शंका आम्हाला अशी विचारली जाते की समजा पेशंटचं जे डायग्नोसिस आहे, जे निदान आहे ते एकदम लास्ट स्टेजमध्ये झालं, पेशंट चालू शकत नाही, पेशंटला पॅरालिसिस आहे, पेशंटला दम लागतो आणि तो अंथरुणाला बिलगून आहे आणि अशा पेशंटला आपण काही सायन्समध्ये काही ट्रीटमेंट अवेलेबल आहेत का? तर येस, आता न्यू टेक्नॉलॉजी आणि नवे ड्रग्स अवेलेबल आहेत. केमोथेरपी सोडूनसुद्धा आता नवे मार्केटमध्ये टीके आहे, जसं मी म्हणालो टायरोसिन कायनेज इन्हिबिटर्सच्या गोळ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. इम्युनोथेरपी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. इम्युनोथेरपीद्वारे आपण जी पेशंटची जी इम्युनिटी पॉवर असते की कॅन्सरला लढण्याची जी रोगप्रतिकार शक्ती आपली असते, ती शक्ती आपण आता वाढवू शकतो आणि पेशंट किती बिछाण्याला लागलेला असो, किती बेडरिडन असो, पॅरालिसिस असो, अशा पेशंटला आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो कारण त्याचे एकदम मिनिमम साईड इफेक्ट त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळतात. काही पेशंट आम्ही असेही बघितलेले जे ट्रॉलीवर येतात, व्हीलचेअरवर येतात आणि पेशंट असं वाटतं की हा पेशंट जास्त दिवस टिकणार नाही, पण ह्या न्यू टेक्नॉलॉजीमुळे आणि न्यू ड्रग्समुळे आता पेशंटचं आयुष्य वाढलेलं आहे. आता जो लंग कॅन्सर हा जीवघेणा आजार पारंपरिकरित्या मानला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये 100% मोर्टॅलिटी होती, पण आता या न्यू टेक्नॉलॉजी, नवे केमोथेरपीज, टार्गेटेड थेरपीज, न्यू TKIs, न्यू इम्युनोथेरपीमुळे हा आता आजार क्रोनिक झालेला आहे. जसं आपण ब्लड प्रेशर, डायबिटीज असे आजार म्हणतो, तसं आता हा लंग कॅन्सर झालेला आहे.
बऱ्याचदा लोकांचा हाही एक समज असतो की नाही याचे काही ना काहीतरी साईड इफेक्ट्स असतील एखाद्या थेरपीचे, तर ते आपल्याला कसे गैरसमज दूर करता येतील? नॉर्मली जनमानसामध्ये किमोथेरपीबद्दल खूप जास्त साईड इफेक्ट खूप जास्त साईड इफेक्ट भीती आहे, खूप भीती आहे. असं वाटतं की खूप जास्त साईड इफेक्ट होतो आमच्या पेशंटला, ती मानवेल का किमोथेरपी मानवेल की नाही. तर मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की कुठलीही किमोथेरपी चालू करण्या अगोदर आम्ही त्या पेशंटचा फिटनेस बघतो. त्यासाठी पेशंटच्या वेगवेगळ्या चाचण्या असतात. आपण CBC बघतो, त्याचे लिव्हरची फंक्शन टेस्ट बघतो, रिनल फंक्शन टेस्ट बघतो, 2D इको म्हणजे हार्टची चाचणी करून बघतो. आणि पेशंट जर फिट असेल तर त्याचं जे हाईट असतं, त्याचं जे वजन असतं आणि त्याच्यानुसार आपण एक बॉडी सरफेस एरिया BSA आपण कॅल्क्युलेट करतो. आणि त्या BSA रिपोर्टनुसार आणि त्याचे जे बाकीचे रिपोर्ट असतात, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, याच्यानुसारच आपण त्याचा एक डोस ठरवतो. किमोथेरपी म्हणजे काय असतं तर एक इंजेक्शन असतात जे आपण सलाईनमधनं एक रेग्युलर इंटरवल 7 दिवस किंवा 14 दिवस किंवा 21 दिवस अशा इंटरवलने आपण ती किमोथेरपी पेशंटला देतो. किंवा इम्युनोथेरपी पण म्हणा, ती इम्युनोथेरपी आपण देतो. इम्युनोथेरपीचे साईड इफेक्ट म्हणाल तर साईड इफेक्ट खूपच कमी इम्युनोथेरपीचे साईड इफेक्ट आहेत. आणि त्याच्यामुळे जे TKIs आहे, जे ओरल TKIs आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्यांचेही साईड इफेक्ट खूप कमी आहेत. किमोथेरपीबद्दल खूप जास्त गैरसमज समाजामध्ये आहे. तर मी हे सांगू इच्छितो की किमोथेरपीचे काही साईड इफेक्ट होतात, पण ते मिनिमल असतात. दुसरं, ते इझिली ट्रीटेबल असतात की कुठल्याही आपण गोळ्या औषधांनी ते साईड इफेक्ट्स ट्रीट करू शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे सगळे साईड इफेक्ट्स जे असतात हे टेम्पररी असतात. मोस्टली कुठलाही साईड इफेक्ट हा परमनंट नसतो. त्याच्यामुळे एक योग्य कालावधी केल्यानंतर हे साईड इफेक्ट रिव्हर्सिबल होऊन जातात, म्हणजे पेशंट आपला पहिल्यासारखा होतो. त्याच्यामुळे कुठलीही चिंता किंवा कुठलीही आशंका किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपीबद्दल बाळगणं हे गैर आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. तर मग या दृष्टीने प्रेक्षकांना काय सांगता येईल आपल्याला? मी नक्की सांगेल, जसं मी म्हणतो की इन द सेन्स आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की धूम्रपान टाळा, क्विट स्मोकिंग. तुम्ही धूम्रपान टाळा आणि तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये कोण धूम्रपान करत असेल त्यालाही जाऊन सांगा की धूम्रपानामुळे तुझ्या आयुष्याला, त्याचबरोबर तुझ्या घरातल्या सगळ्या लहान मंडळींनासुद्धा याचा कारणीभूत होण्याची त्याची शक्यता असते. एअर पोल्युशन टाळा, पोल्युटेड ठिकाणी जाण्याचं टाळा. इंडस्ट्रियल एरिया, कुठल्या मिलमध्ये किंवा कारखान्यामध्ये तुम्ही जात असाल तर त्यांचे जे PPE आवरण असतात ते PPE आवरण घालूनच तुम्हाला तिथे एंट्री केली पाहिजे. मास्क सगळ्या ठिकाणी, योग्य ठिकाणी, पोल्युटेड ठिकाणी मास्क वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यामुळे लंग कॅन्सर म्हणा किंवा सगळे कॅन्सरची शक्यता कमी झाली आहे ते म्हणजे आहार. तुमचा आहार संतुलित आहार हवा. आहारामध्ये फळे, फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या यांचा आतमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय फिट राहा, निरोगी राहा आणि कॅन्सर टाळा. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि फुफ्फुसाचा कर्करोग, लंग कॅन्सरविषयी इतकी चांगली माहिती दिलीत. विशेषतः गैरसमज बरेच असतात या रोगाविषयी रुग्णांच्या मनात, ते तुम्ही प्रेक्षकांच्या मनातले सुद्धा दूर केले, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह साम संजीवनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.